स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ येत नाही, थोडं नाही का ऑर्डरचे कामं चालू आहेत, त्यामुळे टाइमच भेटत नाही. आपले पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्येच असतात, रेकॉर्डिंग करून परत एडिट वगैरे करायला. पण तुमच्यासाठी मी काहीतरी व्हिडिओ टाकणार मी 100%. आणि बाकी आजचा व्हिडिओ ना फुल खतरनाक आहे, कारण मला खूप मेसेज येतात कॅलिग्राफी. तर मी पण जास्त कॅलिग्राफी करत नाही, पण जर कधी वाटलंच करायचं मग करून टाकतो नाही का. बाकी तुमच्याकडे टॅब वगैरे असेल ना तर त्याने तुम्हाला अजून बरं पडेल. किंवा मग गेमिंग माऊस असेल ना, त्याच्यामध्ये एक मिडल एक बटन असतं, त्या बटनने तुम्ही माऊस स्लो फास्ट करू शकता. मग त्याच स्लो फास्टच्या माऊसने तुम्ही जेवढं स्लो होते ना लास्ट, तेवढं स्लो करून पण तुम्ही कॅलिग्राफी नाही का फुल कडक करू शकता. फक्त तुम्हाला एक ट्रिक पाहिजे, आणि तुम्हाला साईज वगैरे अँगल वगैरे कसं काय ना त्या तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार आहे. बाकी डीएमला तर खूप मेसेज येतात, दादा ह्यावर व्हिडिओ पाहिजे त्यावर व्हिडिओ पाहिजे. फोटोशॉपचं म्हणतोय मी. तर कसं आहे मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही फोटोशॉप पूर्ण शिकणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला सगळ्या डिझाईन नाही अवघडच वाटणार आहे. कारण कसं राहते, आता स्टार्टिंगला मी आलोय, आता मी क्लास केले ना, मी आलोय तिथून, मला माहिती आहे मला बी जमत नाही आता फोटोशॉप. मला बी वाटायचं अरे ही डिझाईन कशी बनवली असेल, ती डिझाईन कशी बनवली असेल. पण ज्या वेळेस मी फोटोशॉप शिकलो का, त्यावेळेस मी कोणती पण डिझाईन ना बघून अशी मारू शकतो सेम टू सेम. आणि तसंच तुम्हाला जसं फोटोशॉपला जरा प्रॉब्लेम येत असतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शिकू वाटते, प्रत्येकाला वाटतं अरे आपल्याला आलं पाहिजे ना. आलं येणार, तुम्हाला 100% येणार. तुम्हाला फक्त फोटोशॉपला शिकून घ्यायचं पूर्ण. आणि बाकी राहिली गोष्ट, तर अशा लय डिझाईन आहेत ज्या वेगवेगळ्या, प्रत्येक जर एक एक डिझाईन जर शिकायला गेले आणि एक एक व्हिडिओ जर टाकायला गेला ना, तर अशा खूप डिझाईन आहेत. तर तुम्ही अशा एवढ्या डिझाईन शिकत बसणार आहे, त्यापेक्षा नॉर्मल फोटोशॉप शिकायचं. कारण प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही दुसरं. अडोबीचा इलस्ट्रेटरचा जो सॉफ्टवेअर आहे ना, त्यामध्ये आपण आज कॅलिग्राफी करतोय. आणि काही टिप्स काही ट्रिक सगळं सांगणार आहे तुम्हाला. फोटोशॉप सारखंच आहे ते थोडंफार, पण ते वेक्टर सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. यामध्ये आपण लोगो डिझाईन वगैरे करतो, सर्व काही गोष्टी. बाकी चला मग आपण साईज किती घ्यायची काय किती ते बघूया. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं मी उंची 8 घेतलेली आहे, रुंदी 12 घेतलेली आहे. म्हणजे उंची आहे ना आपली जी हाईट ते 8 आहे, आणि विड्थ 12 घेतलेली आहे. बाकी RGB कलर मोड आणि हाय 300 PPI मध्ये घेतलेला आहे. तर साईज क्रिएट करू, बाकी पुढे तुम्हाला मी सांगतोच कसं काय. तर इथं तुम्ही बघू शकता पॅनल ओपन झालेला आहे. हा पॅनल कसा आणायचा काय कसं ते पुढे बघू. त्याला आता मी क्लोज करतो. तर सर्वात पहिलं, फोटोशॉप सारखा सॉफ्टवेअर आहे पण थोडा ऍडव्हान्स आहे. यामध्ये पाथ मध्ये काम करावं लागतं. वेक्टर सॉफ्टवेअर आहे, जसा कोरल वगैरे आहे तसंच एक सॉफ्टवेअर आहे अडोबीचा. बाकी इथं कॅनव्हास साईज दिसते तुम्हाला, ही आपण आता क्रिएट केली 8/12ची. बाकी ऑप्शन बार, मेनू बार, टूल बार दिसते, टूल खूप वेगवेगळे दिसतात ते तुम्हाला. बाकी झूम वगैरे सेम आहे, झेड दाबून लेफ्ट क्लिकने झूम आउट करू शकता, किंवा कंट्रोल+- बाकी इथं लेअर पॅनल आहे. आता इथं विंडोज मध्ये आल्यानंतर बघा इथं 2च क्लिक की, समजा मला ब्रश पाहिजे तिथं मी ब्रशवर क्लिक केलं, तिथं ब्रश आले. किंवा मग लेअर पॅनल नसेल तुमचा शो होत, तर विंडो मध्ये जाऊन लेअर पॅनलवर क्लिक केलं तर लेअर पॅनल ओपन होते. हे समजलं. बाकी इथं तुम्ही कॅलिग्राफी करताना तुम्हाला ग्रेड लागतात. आता जसं फोटोशॉप मध्ये आपण कंट्रोल+R ने लोअर ओपन करतो ना, इथं तुम्ही राईट क्लिक केलं की तुम्हाला इंचेस वगैरे दिसते, फीट वगैरे. सेम इथं तसंच आहे, कंट्रोल+R ने येते जाते एवढं समजलं. बाकी राईट क्लिक करून तुम्ही जे ग्रेड दिसतात हे बॉक्स ते पण ओपन करू शकता. काय करायचे तुम्हाला, राईट क्लिक करायचे, समजा मी हाईड केलंय तर परत इथं शो ग्रेड, हाईड रुलरच्या खाली नाही का शो ग्रेड आहे, ग्रेड शो होते. आता इथंच आपल्याला कॅलिग्राफी करायची. आता इथं ब्रश मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला काही ब्रश भेटतील, त्याच्यावर जर डबल क्लिक केलं ना तुम्ही, तिथे तुम्हाला अँगल वगैरे ठेवू शकता. समजा इथं 45 अँगल ठेवला. मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये तुम्हाला कॅलिग्राफी करून दाखवली होती, तेव्हा मी -45 ठेवला होता. आता इथं मी राऊंडनेस याचा तो मी 2 करतोय, आणि इथं साईज येण्याची तर 5 करतोय. इथं रॅन्डम इथं मी फिक्स करतोय, सर्व फिक्स पाहिजे. आता राऊंडनेस मध्ये समजा किंवा अँगल मध्ये तुम्ही जर इथं रॅन्डम केलं ना, तर काय होणार आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही कॅली करणार तो तेव्हा तेव्हा ते चेंज होणार आहे. त्यामुळे इथं फिक्स ठेवतोय मी आणि ओके करतोय. आणि तुम्हाला इथं ब्रश मधून पेंट ब्रश टूल घ्यायचा, जो आपण फोटोशॉप मध्ये ब्रश असतो ना तसा तिथं ब्रश भेटेल, तो घ्यायचा तुम्हाला. आणि ब्रॅकेटने जी साईज वाढवायची अशी तुम्ही बघू शकता. आता आपण पाहिजे तसं ड्रॉ करू शकतो. आता तुम्ही म्हणशाल अरे तू ड्रॉ करतोय
आता कॅलिग्राफीचं कसं राहतं, डिझाईनचं बी जसं तुम्ही बघता एखादी डिझाईन सेम कॉपी करायचा प्रयत्न करता, बघून बघून शिकता, तसं तुम्हाला कॅलिग्राफी बी शिकायची. मग तुम्ही काय बघायचं काय करायचं ते मी आता तुम्हाला सांगतो. मागाशी मी तुम्हाला एक पॅनल दाखवला होता, तो पण ओपन करू शकता तुम्ही. तर जे 3 लाईन दिसते ब्रश मध्ये यायचं सर्वात पहिलं. जर 3 लाईन मध्ये जायचं, इथं ओपन ब्रश लायब्ररी दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये एरोच्या खाली आर्टिस्टिक कॅलिग्राफी दिसेल तुम्हाला. ह्याच्यावर क्लिक केलं इथं बघा, पुढं आर्टिस्टिक कॅलिग्राफी आहे, त्याच्यामध्ये जायचंय. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला एवढे ब्रश भेटतील. ह्यामधला तुम्ही कोणता बी एक ब्रश घेऊन जर प्रयत्न केला ना असा, हे बघा. आता खूप जण ह्याच्यामधलेच ब्रश यूज करतात, पण तुम्हाला कोण असं सांगणार नाही. ह्याच्यामधलेच ब्रश यूज करतात प्रत्येक जण, कारण दुसरे काही इम्पोर्ट करत नाही दुसरे कोणते. ह्याच्यामधलेच प्रत्येक जण ना काही करतात. समजा टायपो जे तुम्ही बघतात ना, हार्ड नाव असतात, समजून जावं तुम्ही इंस्टाग्रामला चालत असतात सर्व, तर त्याच्यामध्ये बी हेच ब्रश असे यूज केले जातात सगळे. हे बघा असे. बाकी तुम्हाला समजा कॉपी वगैरे करायचं असेल ना, कंट्रोलने सिलेक्ट करून परत आल्ट दाबून असं कॉपी करू शकता. जसं आपण फोटोशॉप मध्ये करतो ना, सर्व तसंच आहे, काही वेगळं नाही. बाकी तुम्हाला हे ब्रश भेटतील इथं सर्व. हे बघा असे. ह्यामध्ये बी तुम्ही समजा आता मी इथं 40 नंबरवर क्लिक केलं नाही, तर लगेच तुम्हाला जे ब्रश आहे ना त्यामध्ये इथं नंबर आहे, याचं डबल क्लिक केलं तर परत तुम्ही फिक्स वगैरे ठेवू शकता. इथून पण तुम्ही फिक्स करून असं हे करू शकता. हे सांगितले तुम्हाला. तर आपण आता हे क्लोज करू. आता इथंच मी राऊंडनेस वर मागाची जे अँगल घ्यायचा होता ना -45, तो घेतोय मी. बाकी इथं राऊंडनेस 0.2 ठेवतोय, इथं राऊंडनेस 2 ठेवतोय. बाकी इथं साईज वगैरे नका 5-6 ठेवतोय, 6. ओके. आता ब्रशची साईज वाढवतोय ब्रॅकेट. आता कॅलिग्राफी करायची आहे, पण करायचं कसं, कसा काढणार काय समजत नाही, कधी कधी प्रॉब्लेम येतो. तर तुम्हाला सांगतो, एक आयडिया देतो, आणि महिनाभरात नाही का तुम्ही शिकणार आहे 100%. तर प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. बाकी चला मग बघूया. तर फाईल मध्ये जाऊन मी प्लेस करतोय तो चार्ट. तिथं चार्ट मी ओपन केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता तुम्ही चार्ट मध्ये बघू शकता हे सर्व कॅलिग्राफी आहेत. हे तुम्हाला गुगलला जर टाकलं ना तुम्ही मराठी कॅलिग्राफी चार्ट, तुम्हाला भेटून जाईल. आता इथे एवढे चार्ट तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामधलं आपल्याला एक एक वर्ड नाही का इथं प्रॅक्टिस साठी यूज करायचं आहे. मी काही कॅलिग्राफी करून दाखवत नाही, मी तुम्हाला फक्त एक आयडिया ट्रिक सांगतोय. समजा आता मला श काढायचे, तर तुम्ही बघू शकता इथं खाली श आहे, तर तो काढायचा आहे. तर मी सेम आता बऱ्याचची समजा साईज छोटी केली आणि ते एक लाईन अशी ऍड केली. तुम्ही बघू शकता लाईन व्हाईट आलेली आहे. त्यासाठी मी इथं कलर चेंज करून देतो, थोडासा डार्क येतो. अशी एक लाईन ड्रॉ केली आणि शिफ्ट दाबून जर तुम्ही लाईन ड्रॉ केली ना, स्ट्रेट लाईन येते. हे समजलंय तुम्हाला. आता मला श काढायचं आहे, मी जसं इथं दिलंय ना तसंच प्रॅक्टिस करणार आहे. जोपर्यंत येत नाही ना माझं चांगलं, तोपर्यंत मी असं प्रॅक्टिस करत राहणार आहे. समजा आता माझं इथं आलंय, ओके. आता मला जसं दिलंय इथं तसंच मी हे करणार आहे. तुम्ही बघू शकता इथं मी श काढलेला आहे. तुम्हाला जर वाटलं अरे बरोबर नाही ते, तर एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं, ड्रॉ करत राहायचं. असं नाही की पहिल्या ह्याच्यात तुमचं चांगलं येणार आहे. स्टार्टिंगला थोडा प्रॉब्लेम येईल, पण नंतर हळूहळू होऊन जाईल. समजा आता मी इथं असा श काढला, तुम्ही कंट्रोल दाबून नाही घ्यायला, थोडासा ड्रॅग करू शकता इकडं, थोडं म्हणजे मूव्ह करू शकता नाही का. समजा आता मला हे थोडं इकडे घेऊन जायचं, तर मी कंट्रोल दाबून घेऊन जाऊ शकतो. किंवा मला नको असं तर मी डिलीट केलं, ह्याच्यावर क्लिक केलं, डिलीट दाबलं ना तर डिलीट होऊन जाईल ते सगळं. किंवा सगळं डिलीट करायचं तर सगळं डिलीट पण करू शकतो. डायरेक्ट डिलीट बटन दाबायचं कीबोर्डवर. असा श काढला. आता समजा तुम्हाला वाटलं न्या काढायचं आहे, तुम्ही तसंच बघून काढू शकता. एक लाईन ड्रॉ केली, स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, हे बघा. किंवा तुम्हाला जर वाटलं मला ल काढायचं आहे, मग तुम्ही तसंच बघून बघून करू शकता. स्टार्टिंगला तुम्हाला थोडं अवघड जाणार आहे. ज्यांच्याकडे नॉर्मल माउस आहे ना, जरा फास्ट असेल ना तर प्रॉब्लेम येईल.
बाकी ज्यांच्याकडे गेमिंगचे माऊस वगैरे ते जरा स्मूथ होते, जरा स्लो होते. बाकी लचं पण आपण सेम तसंच करणार आहे जसं दिलंय नाही तर आपल्याला. हे बघा असं एवढं काही हे नाही, म्हणजे करून करून होऊन जातं. थोडं स्टार्टिंगला प्रॉब्लेम येईल, थोडं वर खाली. हे बघा इथं ल पण काढला. परत तुम्हाला ह काढायचं, तुम्ही ह बी काढू शकता. बघून बघूनच करायची, जास्त हे नाही. आणि मी कसं आता तुम्हाला दाखवते, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे ना पूर्ण, तुमचं होऊन जाणार आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला असं सर्व करायचंय. समजा तुम्हाला अ काढायचंय, अ ला पण एक स्ट्रेट लाईन केली ड्रॉ अशी, त्यानंतर एक स्ट्रेट लाईन केली. थोडी ब्रशची साईज वाढवू शकता तुम्ही. खूप जण असे करतात पण तुम्हाला जर माहित नसेल ना तर असं करा. बाकी तुमच्याकडून तुमचं होऊन जाणार आहे सगळं. तुम्ही बघू शकता आपण काढलेलं आहे. तर तुम्हाला अशीच प्रॅक्टिस करायची आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बाकी असंच तुम्ही करून करून, समजा तुम्ही ह्याच्यामधलं कोणतं बी एक शब्द घेऊन तुमचं नाव वगैरे असेल किंवा काय, असं बघून बघून स्टार्टिंगला करू शकता. आणि बाकी महिनाभरात तुमचं होऊन जाणार आहे 100%. मी एवढी गॅरंटी देऊ शकतो. फक्त प्रॅक्टिस करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.